नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पठाराची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। सर्वसाधारणपणे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असलेल्या विशाल अशा पठारी प्रदेशास महाराष्ट्र पठार असे म्हटले जाते। महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार असे देखील संबोधले जाते। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी या पठाराला देश असे देखील म्हटले जाते। महाराष्ट्र पठाराची सर्वसाधारण उंची 450 मीटर इतकी आहे आणि सर्वसाधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास ही उंची हळूहळू कमी होत जाताना दिसते। महाराष्ट्र पठाराचा जर विचार केला तर पश्चिम भागामध्ये आपल्याला थोडी जास्त उंची दिसते आणि हळूहळू पूर्वेकडे जात असताना उंची कमी कमी होत जाताना दिसते। महाराष्ट्र पठाराच्या लांबी रुंदीचा जर विचार केला तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही 750 किलोमीटर आहे, तर दक्षिण उत्तर लांबी ही 700 किलोमीटर इतकी आहे। महाराष्ट्र पठाराचा उतार सर्वसाधारणपणे पश्चिमेकडे उंचवट्याचे प्रदेश जास्त प्रमाणात असल्यामुळे महाराष्ट्र पठाराचा किंवा दख्खनच्या पठाराचा हा उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाताना दिसतो। सर्वसाधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना दर 1000 मीटरला म्हणजे 1 किलोमीटरला 1 मीटर इतका उतार कमी कमी होत जाताना दिसतो। यानंतर आपण बघूया महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली। सर्वांना माहीत आहे, जवळजवळ 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक उद्रेक झाला ज्वालामुखीचा आणि त्यातून जवळजवळ 29 वेळा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणावर लाव्हा रसाचं संचयन झालं आणि या संचयनातूनच महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहेत। जवळजवळ 29 वेळा लाव्हा रसाचे वेगवेगळे थर साचून एकावर एक थर साचून ही महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे। महाराष्ट्र पठारावर सर्वसाधारणपणे अग्निजन्य प्रकारचे खडक आढळतात। यात हा लाव्हारस प्रामुख्याने अल्कधर्मी बेसिक प्रकारचा होता। भूपृष्ठावर किंवा कमी खोलीवर 2 प्रकारचे खडक या पठारावर आढळतात। पहिला म्हणजे अशिताश्म आणि दुसरा म्हणजे कृष्णप्रस्तर। अशिताश्मलाच आपण सर्वसाधारण भाषेत बेसॉल्ट रॉक किंवा बेसॉल्ट खडक असे म्हणतो आणि कृष्णप्रस्तरलाच आपण ग्रॅनाइट रॉक किंवा ग्रॅनाइट खडक असे म्हणतो। महाराष्ट्र पठाराची निर्मिती होत असताना पश्चिम बाजूस एक विस्तीर्ण कडा निर्माण झालेला आहे आणि जो महाराष्ट्र पठाराची पश्चिम बाजू जी कडाभूमी म्हणतो आपण, कडेचा भाग असेल त्यालाच आपण पश्चिम घाट असे देखील म्हणतो। महाराष्ट्र पठारावर सर्वसाधारणपणे बऱ्याचशा डोंगररांगा असल्याने उंचवट्याचा प्रदेश असल्याने बऱ्याचशा भागामध्ये काही प्रमुख पठारं निर्माण झालेली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बालाघाट जर डोंगररांगेचा जर विचार केला, या ठिकाणी आपण बघू शकतो ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे। या डोंगररांगेवर नगरचे पठार आहे, त्याचप्रमाणे बालाघाटचे पठार दिसून येते। त्याचबरोबर शंभू महादेवच्या उंचवट्याचा किंवा डोंगररांगेचा विचार केला तर या ठिकाणी सासवडचं पठार दिसतं, औंधचं पठार दिसतं, त्याचबरोबर खानापूरचं पठार देखील आपल्याला दिसून येतं आणि थोडंसं दक्षिणेकडे जतचं पठार देखील आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर सातमाळा डोंगररांगेचा जर विचार केला तर या ठिकाणी अजिंठा, बुलढाणा किंवा मालेगाव पठार देखील आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मांजरा पठार देखील आहे। त्याचप्रमाणे धुळे नंदुरबारमध्ये तोरणा पठार किंवा तोरणमाळचं पठार आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये बुलढाणा पठार आहे। यानंतर जर आपण बघितलं तर ह्या पठारी महाराष्ट्राच्या पठारावर वेगवेगळ्या नद्यांचे खोरे आढळून येतात। सर्वसाधारणपणे आपल्याकडे महाराष्ट्रावर 5 प्रमुख नद्या आहेत। पहिले तापीपूर्णा खोरे, त्यानंतर गोदावरी खोरे, प्राणहिता खोरे, भीमा खोरे आणि कृष्णा खोरे, हे 5 नद्यांचे खोरे देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने पहिले आहे तापीपूर्णा खोरे। सर्वसाधारणपणे सातमाळा आणि सातपुडा पर्वतरांगांच्या दरम्यान हे तापीपूर्णा खोरे पसरलेले आहेत। दुसरे आहे गोदावरीचे खोरे, हे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगे दरम्यान पसरलेले आहेत। त्यानंतर तिसरे आहे प्राणहिता नदीचे खोरे, हे साधारणतः पूर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेले खोरे आहे। त्यानंतर भीमा नदीचे खोरे आहे। सर्वसाधारणपणे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि शंभू महादेव डोंगररांग या दरम्यान भीमा नदीचे खोरे आहे आणि शेवटचे कृष्णाचे खोरे किंवा कृष्णा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेस आहे। धन्यवाद।